केबीसीतला ओव्हर कॉन्फिडंट आणि उद्धट असं म्हणत ट्रोल झालेला इशित भट याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे। पण त्यानंतर आता तुम्ही सुद्धा त्याला उद्धट किंवा ओव्हर कॉन्फिडंट समजत असाल तर जरा थांबा, कारण ज्या पद्धतीने इशित याला ट्रोल केलं जातंय त्यानंतर समोर आलेला ADHD टर्म फार महत्त्वाचा आहे। आता ADHD टर्म म्हणजे काय? केबीसीतल्या त्या मुलाला ADHD झालेला आहे का आणि मुळातच बालरोगतज्ञ या सगळ्यावर काय म्हणतायत हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत आणि याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सुवर्णा। नुकतंच कौशल इनामदार यांनी फेसबुक पोस्टमध्ये केबीसीतल्या मुलाला किंवा त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि त्यात एक वेगळा अँगल सुद्धा समोर आणलाय आणि लोकांना त्यांना सांगितलंय की जरा दमानं घ्या। या मुलाला ADHD असू शकतो। त्यांची पत्नी सायकोलॉजिस्ट आहे। तिला हा केबीसी मधला इशितचा व्हिडिओ बघून असं का वाटतं? तिला त्या इशित मध्ये अशी काय लक्षणं दिसली? ADHD म्हणजे काय सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय? तर नावाप्रमाणेच अटेन्शन डेफिसिट म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचा प्रॉब्लेम आणि हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे अति उत्साही असणं, अति क्रियाशील असणं, विचार न करता कृती करणं। आम्ही यावर रिसर्च केला आणि त्यात आम्हाला सुद्धा काही गोष्टी निदर्शनास आल्या। आपल्या मुलाला ADHD आहे हे कसं ओळखायचं? लक्षणं काय? तर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे, माहिती लक्षात ठेवायला अडचण येणे, काम पूर्ण करण्यामध्ये अडचण येणे। दुसरं म्हणजे जास्त हालचाल करणे, जसं की अस्वस्थ असायचं, उड्या मारत राहायचं, सतत काहीतरी करत राहायचं। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विचार न करता बोलून टाकायचं। समोरच्याचं बोलणं पूर्ण पण होत नाही त्या आधीच आपण उत्तर द्यायचं, त्याचा पूर्ण प्रश्न ऐकण्याच्या आधीच त्याला उत्तर द्यायचं, जसं हा इशित केबीसी मध्ये करत होता हे तुम्ही पाहिलं असेल। अमिताभ बच्चन हे प्रश्न विचारण्याच्या आधीच तो उत्तर देऊन मोकळा व्हायचा। रिसर्च दरम्यान आम्हाला डॉक्टर प्रीती शर्मा ज्या बालरोगतज्ञ आहेत त्यांचा ADHD वरचा एक व्हिडिओ सापडला। डॉक्टर प्रीती सांगतात की ADHD ज्यात लहान मुलांना लक्ष केंद्रित करायला अडथळा येतो, मुलं अति उत्साही असतात, जे असं काहीतरी सगळीच मुलं करतात असं नाही, मग आपल्या मुलाचं वागणं हे असं वागणं ॲबनॉर्मल आहे का अशी मनात शंका केव्हा येते किंवा केव्हा आणावी? तर हा आजार ओळखण्याकरता दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। पहिलं म्हणजे आजाराचं निदान वयाच्या 6व्या वर्षानंतरच होतं आणि दुसरं म्हणजे जी लक्षणं आहेत ती अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ही सगळी लक्षणं 6 महिने दिसत असतील तरच तुमच्या मुलाला हा आजार असू शकतो। लहान वयामध्ये खरं तर सगळीच मुलं शाळेत लक्ष न देणं, सांगितलेलं न ऐकणं, चुका करणं हे सगळं करतच असतात। पण एखाद्या 6 वर्षाच्या वरचा मुलगा आहे त्याच्यात ही लक्षणं सलग 6 महिने दिसत आहेत तर त्या मुलाला त्या मुलीला ADHD असू शकतो। त्याला तुम्ही बालरोगतज्ञाकडे घेऊन जायला हवं। ADHD बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे अनेकदा ADHDचे निदान बालपणात होते असं दाखवतात, पण तो प्रौढांपर्यंत सुद्धा टिकू शकतो। ADHD वर औषधोपचार आहेत, बिहेवियरल थेरपी आहे आणि काउन्सिलिंग यासारख्या उपचारांनी यावर नियंत्रण मिळवता येतं। हे जे उपचार आहेत ते या आजाराची लक्षणं कमी करायला मदत करू शकतात, पण हा आजार काही पूर्णपणे बरा होत नाही। आता हा सगळा आहे ADHD आजार। या आजाराबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल तर कसं वाटलं ही सगळी माहिती ऐकून? त्या ट्रोल झालेल्या इशितला ADHD असू शकतो का? त्या व्हिडिओकडे आता तरी आपण अधिक संवेदनशीलपणे बघू शकणार आहोत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।